Audio Jungle. नाशिक विभागातील सर्वात मोठी नगरपालिका राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने या ठिकाणी जिंकलेली आहे. जवळजवळ 5 लाख लोकसंख्या या गावची आहे आणि आपल्या जळगाव जिल्ह्यामध्ये 2 नगरपालिका या राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या माध्यमातून लढवल्या. त्यातली 1 नगरपालिका या ठिकाणी मोठ्या मताधिक्याने आम्ही निवडून आलो आणि त्यामुळे 50% यश हे शरद पवारांच्या नेतृत्वाखाली असलेल्या या पक्षाला या ठिकाणी मिळालेलं आहे. गेले काही वर्षापासून या शहरामध्ये एक परिवर्तनाची लाट होती. या शहराच्या विकासावर लोक नाराज होते. मंत्री महोदय या ठिकाणी असतानाही ज्या गतीनं ज्या वेगानं विकास व्हायला पाहिजे तो झाला नाही म्हणून नाराजीची भावना होती. अनेक प्रश्न भुसावळ शहरामध्ये आहे आणि या प्रश्नांच्या बाबतची नाराजी मतदारांनी आपल्या मतपेटीद्वारे व्यक्त केली आणि म्हणून या ठिकाणी प्रचंड असं चांगलं यश हे राष्ट्रवादी काँग्रेसला मिळालं. मी सर्व मतदारांच्या या माध्यमातून आभार मानतो. पुढील नगरपालिकेच्या संदर्भामध्ये आज अशी विचित्र परिस्थिती आहे. मतदारांनी या ठिकाणी नगराध्यक्ष निवडून दिला परंतु बहुमत दिलेलं नाही. त्यामुळे या संदर्भातला निर्णय आता सर्व पक्षामधले कार्यकर्ते बसून घेतील. पण एक लक्षात येतं की शेवटी समन्वयाची भूमिका घेऊनच या ठिकाणी काम करावं लागणार आहे. नगराध्यक्षांनाही त्या संदर्भामध्ये यासाठी जे निवडून आलेले आहेत त्यांनी या शहराचा विकास व्हावा या दृष्टिकोनातून प्रयत्न करायचे आहेत. नाही, भुसावळ शहरामध्ये एक वातावरण तयार झालं कारण हे शहर फार मोठं आहे आणि या मोठ्या शहराच्या माध्यमातून एक वातावरणामध्ये कार्यकर्त्यांमध्ये उत्साह येतो. एखाद्या दुसऱ्या ठिकाणी आम्हाला अपयश मिळालं असेल वरणगावच्या ठिकाणी, पण ते अपयशी फार कमी मताधिक्याने आम्ही त्या ठिकाणी पडलो. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये नवीन जोम नवीन उत्साह ठिकाणी आहे. जिल्हा परिषद पंचायत समित्या हे आपल्या ताकदीनं त्या ठिकाणी लढवण्याचा आम्ही प्रयत्न करतो. Press the bell icon on the YouTube app and never miss another update. Audio Jungle.